लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका करणारे काँग्रेस कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी घुमजाव केलाय। कोर्टामध्ये दाखल केलेली याचिका ही लाडकी बहीण योजनेविरोधात नाही तर सरकारी उधळपट्टी विरोधात असल्याचा दावा त्यांनी केलाय। पाहूया त्यावरचा हा लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका दाखल केल्याचा आरोप काँग्रेसच्या अनिल वडपल्लीवार यांनी केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वडपल्लीवार यांचं नाव घेऊन जाहीर टीका केली होती। गेले अनेक दिवस या मुद्द्यावर गप्प असलेल्या अनिल वडपल्लीवारांनी आता आपली भूमिका जाहीर केली। आपण लाडकी बहीण योजनेविरोधात याचिकाच दाखल केली नसल्याचा दावा वडपल्लीवारांनी केलाय। कोणत्याही योजनेला चॅलेंज केलेलं नाहीये। त्यांना काय समजूत झाली मला कळत नाही। माझी याचिका ही दुसऱ्या विषयावर आहे आणि याचा फालतू गैरसमज पसरतो आहे। जनतेच्या पैशाचा सदुपयोग झाला पाहिजे अशी मी मागणी केलेली आहे। ही फार चुकीची समजूत आहे की काँग्रेस वगैरे पक्षांनी मला कोणती अशी सूचना केलेली नाही आहे आणि मी कोणत्या पक्षासाठी या जनित याचिका दायर करत नाही। वडपल्लीवारांच्या याचिकेच्या निमित्तानं काँग्रेसची मानसिकता समोर आल्याचा टोला भाजपनं लगावलाय। जिथं सत्ता येईल तिथं काँग्रेस लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याचं भाकीतही भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केले। महाराष्ट्रात जर आतापासून त्यांनी हायकोर्टात गेले आहे याचा अर्थ त्यांची मानसिकता महाराष्ट्रात जर चुकीनं महाविकास आघाडीला मत गेलं काँग्रेसला मत गेलं तर महाराष्ट्राच्या सर्व योजना महाविकास आघाडी ही सरकार बंद करणार आहे। त्यामुळं त्याचाच एक भाग आहे की अनिल वडपल्लीवार यांनी हायकोर्टामध्ये याचिका केली। लाडकी बहीण योजना कशी बंद होईल यासाठी विरोधकांची धडपड सुरू असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। केलेल्या योजना ह्या पुन्हा कशा बंद करता येईल, माझी लाडकी योजना कशी बंद होईल याच्यावर फक्त कॉन्सन्ट्रेशन चाललेलं आहे आणि त्यासाठी चाललेले प्रकार आहेत। काँग्रेस लाडकी बहीण योजना विरोधी असल्याचा संदेश जनमानसात जाऊ लागलाय। हा संदेश निवडणुकीत मारक ठरेल या भीतीनं आता काँग्रेसची आणि याचिकाकर्त्यांची सारवासारव सुरू झाली। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।